जय हिंद. मी माजी सैनिक विनोद सिंग परदेशी. प्रहार करिअर अकॅडमीमध्ये 30 ऑगस्टला दिव्यांग वधूवर मेळावा म्हणजे परिचय मेळावा या ठिकाणी ठेवले. संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जातो त्यांना एक विनंती करतोय का ज्या दिव्यांग बांधवाला हात नाही पाय नाही त्यांना सर्वांना आपण सहारा सपोर्ट करण्यासाठी, कारण ह्या धर्तीवर जर सर्वात गरजू घटक जर असेल तर दिव्यांग बांधव. कारण लहान असल्यापर्यंत तर मोठ्या होईपर्यंत आई वडील सांभाळतात, पण दुर्दैवाने आई वडील दगावल्यानंतर मग त्यांचे भाऊ असेल बहीण असेल आपापलं संसार प्रपंचमध्ये व्यस्त असल्यामुळे दिव्यांग बांधवांचं कुठंतरी बिकट परिस्थिती होत असते. म्हणून आम्ही कुठलंही स्वार्थ किंवा राजकारण हे डोक्यात न ठेवता समाजाशी बांधिलकी म्हणून एक माजी सैनिक म्हणून आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उद्योजक आदरणीय संतोषजी पवार साहेब म्हणून आम्ही या ठिकाणी दिव्यांग बांधव जवळपास 101 जोडप्यांचं आम्ही परिचय करून येणाऱ्या लवकरच 4 ते 6 महिन्यामध्ये त्यांचं लग्न लावून देण्याचं काम आम्ही करणार आहे. प्रशासनाच्या माध्यमातून खरं तर 2.5 लाखापर्यंत लग्न लावण्यासाठी या ठिकाणी तरतूद आहे. काही अजून इतर छोट्या मोठ्या गोष्टी प्रशासनाच्या माध्यमातून भेटतात. ते तरतूद शासन निर्णय एकत्र करून अभ्यासू व्यक्तिमत्व त्या ठिकाणी बरोबर घेऊन आम्ही प्रत्येक दिव्यांग बांधवांना आम्ही त्या ठिकाणी सहकार्य मदत करण्याची भूमिका ठेवणार आहेत. जिथं कमी तिथं आपली प्रहार करिअर अकॅडमी राहणार आहे. आमच्या माध्यमातून जे काही शक्य असेल ते आम्ही त्या ठिकाणी नक्की सहकार्य करणार आहे. खरं तर जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे ॲडव्होकेट पोकळे साहेब आहेत, अजून युवक अध्यक्ष आमचे ॲडव्होकेट अवताडे साहेब आहेत आणि महिला राज्याच्या सदस्य आणि जिल्हा अध्यक्ष आमच्या लक्ष्मीताई, खरं तर नावातच लक्ष्मीताई आहेत, आमचे विजूभाऊ आहेत, आमचे बंधुभाऊ सागरभाऊ, सगळी टीम या ठिकाणी आहे. आम्ही निस्वार्थपणे कुठले राजकीय डोक्यात न ठेवता आम्ही समाजसेवा आणि समाजसेवा करत असताना मुख्य म्हणजे या ठिकाणी आयोजक आम्ही जे करतोय तर आम्ही खरं तर पद्मश्री आदरणीय अण्णाजी हजारे साहेब हे मुख्य या ठिकाणी मार्गदर्शक राहणार आहेत आणि त्यांच्याबरोबर खरं तर पुण्याहून दिव्यांगांचे जे आयुक्त आहेत आदरणीय बडे साहेब ते देखील त्या ठिकाणी येणार आहेत. आम्ही कार्यक्रम पत्रिका त्यांचं फोटो नाव त्या ठिकाणी टाकलेलं आहे. नक्कीच त्या ठिकाणी सर्व बांधवांनी, खास करून पत्रकार बांधवांनी गावागावापर्यंत, जिल्ह्यापर्यंत, तालुक्यापर्यंत, प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम हा संदेश आपण करावा असं या ठिकाणी विनंती करतो. जय हिंद जय प्राण. आज मी महाराष्ट्रातील सगळ्यात म्हणजे मी एक महिला आणि मी स्वतः दिव्यांग आहे, त्यामुळे मी महिला दिव्यांग माझ्या ज्या भगिनी आहेत त्यांना कळकळीची विनंती करते. 4 दिवस राहिलेले आहेत आणि हा ऐतिहासिक जो सोहळा आहे प्रहार करिअर अकॅडमी मध्ये जे नामदार बच्चू कडू साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे आदरणीय संतोषभाऊ पवार आणि आदरणीय विनोदभाऊ परदेशी आणि आमची सगळी प्रहारची टीम जी जिल्ह्यावर काम करते तो सोहळा आज आपल्या प्रहार करिअर अकॅडमी मध्ये पार पडतोय. माझी कळकळीची विनंती आहे, आपल्या आयुष्यामधला एक सुंदर असा गार हवाचा झोका आहे आणि त्याच्यामुळे आपलं आयुष्य आणखी सुंदर होणार आहे. कारण मला माहितीये लढ नहीं सकते थे फिर भी सैनिक बनाया आपने, कांच के टुकड़ों से थी जिंदगी फिर भी बच्चू भाऊ कोहिनूर बनाया आपने. बच्चू भाऊ मुळे आपल्या आयुष्याला कोहिनूर सारखी प्रतिक्रिया म्हणजे कोहिनूर सारखं हे आलेलं आहे. 182 शासन निर्णय काढून आज आपण समाजात इतका आदराने वावरतोय. म्हणून सगळ्याला विनंती आहे ऐतिहासिक बनवा आणि शासनाकडून जे जे आपल्या म्हणजे याच्यात बसल त्यासाठी हे सगळे आपल्यासाठी तयार आहेत. फक्त आपण त्यांच्या हाकेला साथ द्यायची आहे आणि याच्यात सामील व्हायचे. सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. जय हिंद जय प्रहार. ऍड्रेस प्रहार करिअर अकॅडमी अहिल्यानगर इमामपूर आणि तुम्हाला सगळ्यांना नंबर दिले जाते त्या नंबरही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 9921959285 आणि विशेष करून जे कुठून येत आहेत त्यांनी या नंबरशी संपर्क साधायचा आहे. रेल्वेने येत आहेत का बसने येत आहेत का कसं त्यांचा हे आहे. रेल्वेनी बसने यायचं आणि इथं येऊन कुठं थांबायची व्यवस्था ही त्यांची केली जाते. फक्त संपर्क साधायचा आहे. आई वडील कुटुंबातील भाऊ बहीण कोण आहे हे सगळी डिटेल माहिती द्यायची आहे. आधार कार्ड पाठवायचं आहे, बायोडेटा पाठवायचा आहे आणि आमच्याशी संपर्क साधायचा आहे. म्हणजे ही सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद. मी ॲडव्होकेट लक्ष्मण पोकळे, प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन जिल्हाध्यक्ष. जय प्रहार. प्रहार अकॅडमी आणि आमचे सर्व प्रहारचे सर्व दिव्यांग कार्यकर्ते आजचा 30 तारखेचा जो
वधूवर परिचय मेळावा जो ठेवलेला आहे तो अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे. कारण विवाहाची जी समस्या आहे दिवसेंदिवस अतिशय ती बिकट होत चालली आणि यामध्ये दिव्यांगाला तर तो प्रश्न अतिशय भेडसावत आहे. त्यामुळं मी प्रहार दिव्यांग क्रांतीच्या वतीने जी ही संकल्पना आमचे माननीय मार्गदर्शक संतोषजी पवार व विनोद भाऊ परदेशी आणि आमचे सर्व सहकार्यांनी जी राबवली त्याच्याबद्दल मी त्या सर्वां टीमचं पहिल्यांदा प्रहार दिव्यांग क्रांती जिल्हा अध्यक्ष म्हणून मी त्यांचं सर्वांचं स्वागत करतो. आणि ह्या दिव्यांग विवाहाला नुकतंच शासनाने GR जाहीर केला की दिव्यांग व्यक्तीशी जर विवाह करीत असेल तर 2.5 लाख रुपये किंवा एखादा सुदृढ व्यक्ती दिव्यांग व्यक्तीशी जर विवाह करीत असेल त्याला पण 2.5 लाख रुपये असं सध्या अनुदान जाहीर केलेलं आहे. त्याच्यामुळं काय दिव्यांग विवाहास प्रेरणा मिळणार आहे. त्याच्यामुळं जर असे कोणी समाजामध्ये वंचित लोक असतील म्हणजे लग्नापासून वंचित तर त्या लोकांनी प्रहार अकॅडमी संपर्क साधावा आणि याचा जरूर त्यांनी फायदा घ्यावा.